चला तर मंडळी, आज बनवूयात मस्त अशी पालकची भाजी। बारीक पानांचा पालक स्वच्छ धुवून नीट करून घ्यायचा। तासभर आधी भिजत घातलेली डाळ, कच्च्या शेंगदाण्याचा कूट, एक मोठा बारीक चिरलेला कांदा, 2 मिरचीचे तुकडे करून घ्यायचे। कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं, त्यामध्ये घालायची मिरची। मिरची भाजून झाली त्यामध्ये घालायची भरपूर अशी लसूण। लसूण चांगली सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायची। आता त्यामध्ये घालायचा बारीक चिरून घेतलेला कांदा। कांदा सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा लवकर भाजण्यासाठी त्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ। कांदा छान सोनेरी परतून झाला, आता त्यामध्ये घालायची बारीक चिरून घेतलेली पालकची भाजी। भाजी तेलामध्ये परतून घ्यायची। आता त्यामध्ये घालायची भिजवून घेतलेली मूग डाळ। मग त्यामध्ये घालायचा 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचा कूट। कोणतीही पालेभाजी बनवताना नेहमी त्यामध्ये कच्च्या शेंगदाण्याचा कूटच वापरायचा। आता कूट घालून तेलामध्ये भाजी चांगली परतून घ्यायची। आता त्याच्यावर झाकण ठेवून 5 मिनिटे मंद गॅसवर भाजी चांगली शिजवून घ्यायची। या भाजीमध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज पडत नाही। बघू शकताय भाजी मस्त बनवून तयार झाली आहे। गरम गरम भाकरीसोबत गरम गरम भाजी सर्व करा आणि जाता जाता चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून टाका।